हीट सोर्स म्हणजे असा एक रिझर्वायर आहे. हीट सोर्स म्हणजे काय? एक रिझर्वायर, एक असा एक रिझर्वायर जो काय करतो, कंटिन्युअसली हीट काय करतो, सप्लाय करतो. समजतंय? कंटिन्युअसली काय करतो तो, हीट काय करतो, सप्लाय करतो, सप्लाय द हीट. त्याला आपण रिझर्वायरला, त्या रिझर्वायरला आपण काय म्हणतो, हीट सोर्स. काय म्हणतो? हीट सोर्स. समजतंय? किंवा फक्त सोर्सही म्हणू शकतो. सोर्स म्हणजे काय, की ज्याच्यापासून आपल्याला हीट कंटिन्युअसली मिळत राहते. समजतंय? हीट सोर्स म्हणजे काय, की असा एक रिझर्वायर की ज्याच्यामधून तुम्हाला काय भेटणार आहे, कंटिन्युअसली हीट मिळणार आहे. समजतंय? त्याला आपण काय म्हणतो, हीट सोर्स. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दाखवलंय तुम्हाला, पहा इथे एक हीट सोर्स दिलेला आहे आणि त्या ठिकाणी होतं काय, ह्या हीट सोर्स मधून काय होतं, हीट आपण मशीन किंवा हीट इंजिन किंवा रेफ्रिजरेटर त्यामध्ये ते हीट जाणार आहे. समजतंय? हीट सोर्स मधून आपल्याला हीट मिळते. हीट म्हणजे एक सोर्स आहे, मोठा असा स्रोत आहे हीटचा, मोठा असा हीटचा सोर्स आहे. प्रचंड असा मोठा स्रोत असतो ज्याच्यामध्ये उष्णता खूप जास्त असते. जसं की आपण सूर्य एक पाहतो की सूर्यामध्ये काय प्रचंड अशी उष्णता आहे, तो पण एक हीट सोर्स आहे. त्या सूर्यापासून आपल्याला हीट मिळते. बरोबर? म्हणजे ते एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं की हीट सोर्स म्हणजे काय, की असा उष्णता असणारा एक मोठा असा स्रोत, त्याला आपण हीट सोर्स म्हणतो. आणि जो हीट सोर्स काय करतो, कंटिन्युअसली हीट काय करतो, देत राहतो. आणि त्याचं टेम्परेचर काय असतं, त्याचं टेम्परेचर हे जास्त असतं. आता सूर्य तुम्हाला माहिती, त्या ठिकाणी टेम्परेचर हे खूप जास्त असतं. तसंच हीटचा जो सोर्स आहे, उष्णतेचा जो काही स्रोत आहे, त्या स्रोतमध्ये काय असेल, खूप जास्त काय असेल, हीट असेल, उष्णता असेल. समजतंय? म्हणजे त्यामुळे त्याचं टेम्परेचर काय असेल, हायर असेल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, हीट सोर्स इज ॲट हायर टेम्परेचर. म्हणजे तो काय असेल, एक हायर टेम्परेचरला असेल तो एक हायर टेम्परेचरला असेल. समजतंय? सपोज त्याचं टेम्परेचर आहे हायर TH. सपोज त्याचं हायर टेम्परेचर आपण जर घेतलं, सपोज या ठिकाणी आपण जर त्याचं हायर टेम्परेचर जर घेतलं, TH हे त्याचं हायर टेम्परेचर आहे. समजतंय? समजतंय या ठिकाणी मी काय सांगितलं ते? म्हणजे हा जो सोर्स आहे तो एक हायर टेम्परेचरला आहे. त्यानंतर अजून एक सोर्स आहे, त्याला आपण म्हणतो हीट सिंक. काय म्हणतो आपण? हीट सिंक. तर हीट सिंक म्हणजे हा एक रिझर्वायर आहे, जो रिझर्वायर काय करतो, एक थंड आहे, अतिशय थंड. म्हणजे जसं एखादा आपण म्हणतो एक बर्फाळ असा प्रदेश असतो, पहा एकदम थंड असा प्रदेश, आणि त्या थंड अशा प्रदेशात काय होतं एक्झॅक्टली, त्या ठिकाणचं तापमान काय असतं, खूप कमी असतं. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इट इज ॲट लोअर टेम्परेचर. तो काय आहे, एक लोअर टेम्परेचरला आहे. समजतंय? तो काय आहे, एक लोअर टेम्परेचरला आहे. म्हणजे त्याचं टेम्परेचर किती असेल, सपोज लोअर टेम्परेचर म्हणजे TL फॉर लोअर.
म्हणजे सपोज याचं टेम्परेचर आहे लो टेम्परेचर आहे, त्यामुळे आपण इथे याला म्हणलं की लोअर टेम्परेचर, विच इज ॲट लोअर टेम्परेचर. समजतंय? या ठिकाणी एक हीट सिंक एक आहे. आता हीट सिंक काय असतं? हीट सिंक हा थंड असतो एकदम. मग थंड असल्यामुळे हीट काय करेल, तो स्वतःमध्ये काय करेल, ऍब्सॉर्ब करेल. समजतंय? म्हणजे हीट सिंक काय करेल, स्वतःमध्ये काय करेल, हीट सिंक काय करेल, स्वतःमध्ये हीट काय करू शकतो, ऍब्सॉर्ब करू शकतो. समजतंय? समजतंय? हीट सिंक काय करेल, स्वतःमध्ये काय करेल, हीट काय करेल, तो ऍब्सॉर्ब करेल. समजतंय? हे पण तुम्हाला समजलं, हीट सोर्स काय आहे आणि हीट सिंक काय आहे. हीट सोर्स म्हणजे एक उष्णतेचा एक स्रोत, जो काय करेल, कंटिन्युअसली उष्णता वगैरे दुसऱ्यांना देईल. किंवा त्या हीट सोर्स मध्ये जर त्या हीट सोर्सने हीट जर स्वतःच्या आतमध्ये घेतली, तरी सुद्धा त्याचं टेम्परेचर किती राहतं, हायर टेम्परेचर, हे TH राहतं. समजलं? त्याचं टेम्परेचर काय राहील, हायर राहील. आणि हीट सिंक म्हणजे काय, एक लोअर टेम्परेचरचा असा एक रिझर्वायर असतो, की ज्या रिझर्वायर मधून तुम्हाला काय होते, तो रिझर्वायर काय करतो, स्वतःच्या आतमध्ये हीट काय करतो, शोषून घेतो. त्याला आपण म्हणतो हीट सिंक. समजलं? हे दोन कन्सेप्ट तुम्हाला समजल्या का? त्यानंतर आता पुढची कन्सेप्ट आपल्याला घ्यायची आहे की हीट इंजिन काय आहे एक्झॅक्टली. हीट इंजिन ओके. या ठिकाणी पहा, ऍब्सॉर्ब द हीट इज सिंक. जो हीट ऍब्सॉर्ब करतो तो सिंक आहे. सोर्स काय करतो, तो हीट काय करतो, कंटिन्युअसली बाहेर सप्लाय करतो. आता या ठिकाणी तुम्हाला हीट इंजिन काय ते पाहायचंय. तर हीट इंजिन काय करतं, कन्वर्टिंग द हीट टू द वर्क रिक्वायर. म्हणजे एक इंजिन आहे, जे हीट इंजिन आपण त्याला नाव म्हणतो. ते हीट इंजिन काय करतं, हीटचं कन्व्हर्जन करतं. हीटचं काय करतं, ते कन्व्हर्जन करतं. कशामध्ये कन्व्हर्जन करतं, तर हीटचं एक वर्क मध्ये. म्हणजे हीटचं रूपांतर तुम्हाला कशात करायचं आहे, वर्क मध्ये करायचं आहे, जे की तुम्हाला रिक्वायर आहे. आणि द यूज ऑफ सच डिव्हाइस, मग हे जे डिव्हाइस आहे, जे त्याचा आपण यूज करून काय करतो, हीटचं रूपांतर कशात करतो, वर्क मध्ये करतो. सच डिव्हाइस इज कॉल्ड ॲज हीट इंजिन. त्याला आपण काय म्हणतो, हीट इंजिन म्हणतो. समजलं? हीट इंजिन काय आहे ते. हीट इंजिन इज अ डिव्हाइस. हीट इंजिन हे असं डिव्हाइस आहे, जे डिव्हाइस काय करतं, हीटचं रूपांतर किंवा उष्णतेचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं, हीटचं रूपांतर तो कशात करतो, वर्क मध्ये. जे रिक्वायर्ड वर्क आहे त्याला आपण म्हणतो हीट इंजिन. जसं आपण टू व्हीलर जर पाहिली, तर टू व्हीलर सुद्धा तेच करते. ओके. घरी तुमचे जर टू व्हीलर असेल, टू व्हीलर काय करते, जे काही पेट्रोल आहे त्यापासून हीट तयार करते. मग त्या हीटचं रूपांतर तो काय करतो, कशात करतो, वर्क मध्ये करतो, जेणेकरून ती गाडी काय होते, रस्त्यावरून धावेल. म्हणजे त्याला आपण म्हणतो, त्याला काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो हीट इंजिन. बरोबर. ते जे डिव्हाइस जे करतं, आपली गाडी जे डिव्हाइस आहे, गाडीच्या आतमध्ये एक असं डिव्हाइस आहे, जे डिव्हाइस काय करतं, हीटचं रूपांतर कशात करतं, वर्क मध्ये करतं. तर त्या डिव्हाइसला आपण काय म्हणतो, हीट इंजिन. समजलं? ओके. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहूया, हीट इंजिन. एक्झॅक्टली हीट इंजिन करतं काय. तर एक्झॅक्टली हीट इंजिन काय करतं, की या ठिकाणी एक हाय टेम्परेचरचा एक सोर्स असतो. म्हणजे तुम्हाला मी आता सांगितलं, सोर्सचं टेम्परेचर काय असतं, हाय असतं. आणि एक सिंक आहे, सिंकचं टेम्परेचर काय असतं, लो असतं. बरोबर. म्हणजे या ठिकाणी एक सोर्स आहे,
या ठिकाणी दिसतोय एक सोर्स आहे की ज्याचं टेम्परेचर हाय आहे, खूप जास्त आहे. त्यानंतर दुसरं काय आहे, एक हीट सिंक आहे विच इज ॲट लोअर टेम्परेचर, त्याचं टेम्परेचर काय असतं, लो असतं. समजलं. आणि या ठिकाणी मध्यभागी तुम्हाला दिसतंय एक काय आहे, इंजिन आहे. दिसतंय मध्यभागी, या ठिकाणी मध्यभागी काय आहे, हीट इंजिन. मध्यभागी काय आहे, हीट इंजिन. म्हणजे या ठिकाणी होतं काय, या ठिकाणी होतं काय, तर हीट सोर्स काय करतं, हीट सप्लाय करतं. कशाला, हीट इंजिनला. हीट सोर्स काय करतो, हीट सप्लाय करतो. हीट सोर्स काय करतं, हीट सप्लाय करतो. कशाला, हीट इंजिनला. हीट सोर्स काय करतं, हीट एनर्जी काय केली त्यांनी, सप्लाय केली. कशाला, हीट इंजिनला. आणि किती हीट सप्लाय केली पहा, या ठिकाणी हीट सप्लाय सुद्धा दिलेली आहे. सपोज क्यू इन, इन म्हणजे काय, क्यू आयन इथे लिहिलंय. इन म्हणजे आतमध्ये जाते, हीट इंजिनच्या आतमध्ये जाते. हीट इन, इंजिनच्या आतमध्ये किती हीट जाते, क्यू इन एवढी हीट काय होते, त्याच हीट इंजिनच्या आतमध्ये जाते. समजतंय. म्हणजे हीट सोर्स कडून हीट इंजिन काय करतं, स्वतःच्या आतमध्ये काहीतरी हीट घेतं, शोषून घेतं ते हीट. मग ते हीट किती सप्लाय झाली त्या हीट इंजिनला, क्यू इन एवढी. समजतंय. मग तेवढी जर हीट सप्लाय केली त्या इंजिनला, मग इंजिन काय करतं, त्या हीटचं काय कशामध्ये कन्वर्जन करेल, वर्क डन मध्ये. कशामध्ये कन्वर्जन करेल, तर वर्क डन मध्ये. समजतंय. कशामध्ये वर्क डन, कशामध्ये तो कन्वर्ट करेल, वर्क डन मध्ये. इथे दिसतंय वर्क डन. म्हणजे त्यांनी काय केलं, वर्क डन तयार केलं इंजिननी. म्हणजे वर्क डन तयार करतंय म्हणजे ते वर्क डन कुठे होईल, बाहेर जाईल. समजतंय. हीट इंजिनने काय तयार केलं, वर्क डन. आणि ते वर्क डन आपल्या गाडीच्या पाठीमागच्या चाकाला जाईल. इंजिन मधून बाहेर कुठे जाईल, ते पाठीमागच्या चाकाला, जर गाडी असेल तर आपली, बरोबर, टू व्हीलर. म्हणजे ते बाहेर, आपण इंजिनच्या बाहेर दुसरीकडे जाणार आहे, इंजिनच्या बाहेर जाईल. त्यामुळे ते वर्क डन पुढे बाहेर जाताना दिसतंय. आणि क्यू इन एवढी हीट कुठे जाते, इंजिनच्या आतमध्ये जाते. म्हणजे आपण जे काही पेट्रोल सप्लाय करतो त्यामधून ती हीट कोणाला मिळते, इंजिनला, इंजिनच्या आतमध्ये जाते ती. समजतंय का. मग त्यामुळे इथे हीट काय होणार आहे, क्यू इन एवढी त्या इंजिनच्या आतमध्ये जाणार आहे. ती हीट ती त्या इंजिनला मिळणार आहे. मग ती हीट मिळाल्यानंतर ते इंजिन काय करेल, त्या हीट पैकी काही काय करेल, काही अमाऊंटचं तो काय करेल, वर्क तयार करेल. मग त्यांनी वर्क किती तयार केलं, डब्ल्यू नेट वर्क. समजतं. इथे डब्ल्यू नेट दिलेलं आहे, डब्ल्यू नेट. आणि पुढे आउट दिले, आउट म्हणजे काय, ते बाहेर जाणार आहे, त्यामुळे ते आउट दिलेलं आहे. समजलं. म्हणजे डब्ल्यू नेटवर्क हे तयार होईल. नेटवर्क त्यासाठी आपण सिम्बॉल यूज केलेला आहे, कॅपिटल डब्ल्यू, आणि खाली सफिक्स लिहिलेला आहे नेट. नेट वर्क डन तयार होतं आणि ते कुठे जातं, आउट, म्हणजे इंजिनच्या बाहेर जातं. समजलं. आता जी काही हीट सप्लाय केलेली होती इंजिनला आपण, तर इंजिन तुम्हाला आपण सेकंड लॉ आपण स्टडी केलेला आहे. तर सेकंड लॉ काय सांगतो, की असं कोणतंही इंजिन आतापर्यंत बनवता आलेलं नाही जे काय करेल, पूर्णपणे हीटचं रूपांतर कशात करेल, वर्क मध्ये करेल. म्हणजे आता या ठिकाणी हीट इंजिन जे आहे, हे जे प्रॅक्टिकल जे असणार आहे अस्तित्वात, ते हीट इंजिन काय करू शकतं, मग जेवढी काही हीट घेतली त्याचं पूर्णपणे तो कन्वर्जन करू शकतो का वर्क मध्ये, तर करू शकत नाही. म्हणजे त्या हीटपैकी काही अमाऊंट तो काय करणार आहे, वर्क तयार करणार आहे. आणि जी उरलेली अमाऊंट आहे ती काय होईल, इंजिन मधून बाहेर जो धूर पडतो त्या धुरामधून ती हीट काय होईल, तसंच त्या इंजिन मधून काय होईल, काही लॉसेस होतील हीटचे. मग ते हीट जे काही लॉसेस होणार आहे ते लॉसेस, तसंच तो जो धूर आहे, तो जो स्मोक आहे, त्यामधून बाहेर पडणारा जे काही हीट आहे ते सुद्धा काय होणार आहे, लॉस होणार आहे. मग ती हीट काय होणार आहे, उरलेली हीट ही बाहेर पडणार आहे इंजिनच्या. मग ती हीट किती बाहेर पडली, ओके. या ठिकाणी पहा, हीट आउट,
म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय किती हीट ही बाहेर पडलेली आहे, समजतंय? म्हणजे बाहेर किती हीट गेली इंजिन मधून, हीट आउट म्हणजे क्यू आउट. क्यू हा सिंबल आपण हीट साठी यूज करतो आणि आउट म्हणजे काय, क्यू आउट एवढी अमाऊंट काय झाली, हीट काय झाली इंजिनच्या बाहेर गेली. ओके, समजतंय? ती हीट काय झाली, वेस्ट झाली. समजतंय मित्रांनो? तर या ठिकाणी हीट इंजिनचं वर्किंग समजलं तुम्हाला कसं आहे ते. तर हीट इंजिन काय करतो, हीट सोर्स जो आहे हाय टेम्परेचरचा त्याकडून काय करतो, क्यू इन एवढी अमाऊंट काय करतो स्वतःच्या आतमध्ये हीट घेतो. त्या क्यू इन पैकी काही अमाऊंट त्यांनी काय केलं, वर्क डन तयार केलं. त्याला आपण म्हणतो नेट वर्क डन. ते किती आहे, डब्ल्यू नेट. ते काय होतं, आउट होतं, ते बाहेर जाणार आहे इंजिनच्या. त्यानंतर त्या इंजिननी उरलेली जी काही हीट होती ती हीट काय होईल, त्या इंजिन मधून बाहेर जाईल. समजतंय? म्हणजे ती झाली क्यू आउट. समजलं? आता या ठिकाणी पहा, तुम्हाला मी एक्झाम्पल म्हणून सांगतो. जर सपोज या ठिकाणी जी काही हीट आहे ती सपोज 100 किलो जूल एवढी काय केली, हीट सोर्स कडून इंजिनने काय केली, स्वतःच्या आतमध्ये हीट घेतली. समजतंय? आणि इंजिनने काय केलं, वर्क तयार केलं. सपोज इंजिनने किती वर्क तयार केलं, 40 किलो जूल एवढं, बरोबर? म्हणजे 100 जूल एवढी काय केली आपण, 100 किलो जूल एवढी काय केली हीट इंजिनला हीट एनर्जी काय केली आपण, हीट एनर्जी सप्लाय केली. किंवा त्या हीट इंजिनने हीट सोर्स कडून 100 किलो जूल एवढी हीट काय केली, स्वतःच्या आतमध्ये घेतली. हीट इन झाली त्या हीट इंजिनच्या आतमध्ये. तर त्यापैकी त्यांनी काय केलं, 40 किलो जूल एवढी हीट काय केली त्यांनी, सॉरी एवढ्या हीटचं रूपांतर त्यांनी काय केलं, वर्क डन मध्ये केलं. आणि उरलेली जी काही हीट होती इंजिनच्या आतमध्ये ती काय होईल, इंजिनच्या बाहेर पडेल. म्हणजे हीट किती आउट होईल सांगा मला मग, उरलेली हीट काय होणार आहे, इंजिनच्या बाहेर पडणार आहे. पहा, 100 किलो जूल एवढी इंजिनने हीट घेतली, त्यापैकी फक्त 40 किलो जूल हीटचं रूपांतर त्यांनी काय केलं, वर्क मध्ये केलं. मग खाली हीट किती उरली, की जी हीट काय होणार आहे, वेस्ट होणार आहे, वाया जाणार आहे, इंजिन मधून बाहेर पडणार आहे. तर ती हीट किती असेल, साहजिकच आहे 100 वजा 40 म्हणजे किती येईल, 60, बरोबर? 60 किलो जूल. म्हणजे 60 किलो जूल एवढी काय झाली, हीट काय झाली, वेस्ट झाली. समजतंय? किती, 60 किलो जूल एवढी हीट काय झाली, वेस्ट झाली, वाया गेली. समजतंय? हे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगितलं. टोटल हीट किती होती, 100 किलो जूल. त्यापैकी 40 किलो जूलचं काय झालं, वर्क तयार झालं. आणि उरलेली हीट काय झाली, त्या इंजिन मधून बाहेर गेली, वेस्ट झाली ती. समजतंय? आणि ती हीट किती आहे, 60 किलो जूल. ओके, समजतंय? मग या ठिकाणी पहा पॉइंट काय काय दिलेले आहेत, आपण ते पॉइंट सोर्सकर पाहूया. ओके, हीट इंजिन काय करतं, रिसीव्ह द हीट फ्रॉम हाय टेम्परेचर सोर्स. या ठिकाणी हाय टेम्परेचर सोर्स आहे, त्यामधून हीट काय करतं, हीट इंजिन रिसीव्ह करतं. रिसीव्ह करतं म्हणजे स्वतःच्या आतमध्ये घेतं. त्यानंतर काय करतो तो, कन्वर्ट अ पार्ट ऑफ हीट. जी काही हीट घेतलेली आहे त्यांनी, किती हीट घेतलेली आहे, क्यू इन एवढी हीट त्यांनी घेतलेली आहे. मग त्या हीट पैकी त्यांनी किती हीट, एक थोडासा काही पार्ट, इथे काय म्हणलंय, पार्ट. मग कन्वर्ट अ पार्ट ऑफ हीट, म्हणजे काही हीट त्यांनी घेतलेली आहे त्याचा फक्त काय करतो, एक पार्ट. समजतंय? किती हीट घेतलेली आहे त्यांनी, क्यू इन. समजतंय? त्यांनी हीट किती घेतली, क्यू इन एवढी. हीट किती घेतली, क्यू इन एवढी. आणि त्याचा पार्ट, त्याचा जो काही पार्ट आहे, कन्वर्ट द पार्ट ऑफ हीट, जी काही हीट होती क्यू इन एवढी त्याचा काही पार्टला तो काय करतो, कन्वर्ट करतो. काही पार्ट म्हणजे संपूर्ण क्यू इन ला कन्वर्ट करत नाही, फक्त त्या हीटपैकी काही पार्ट तो काय करतो, कन्वर्ट करतो वर्क मध्ये. वर्क मध्ये कन्वर्ट झाला म्हणजे काय होतं, त्या इंजिनचा जो शाफ्ट आहे तो काय होतो, रोटेट व्हायला लागतो. समजतंय? इंजिनचा युजली रोटिंग शाफ्ट, म्हणजे जो इंजिनचा शाफ्ट आहे तो रोटेट व्हायला लागला, म्हणजे त्याला ती हीटचं कन्व्हर्जन केलं त्यांनी वर्क मध्ये.
आणि इंजिनचा शाफ्ट काय झाला, रोटेट व्हायला लागला. समजतंय? त्यानंतर काय करतो तो, रिजेक्ट अ रिमेनिंग वेस्ट हीट, जे उरलेली जी काही हीट आहे, म्हणजे त्यांनी काही पार्टचं हीटचं रूपांतर त्यांनी वर्कमध्ये केलं, मग राहिलेली जी रिमेनिंग हीट आहे ती काय होणार आहे, वेस्ट होणार आहे. आणि ती काय होईल, वेस्ट म्हणजे काय होईल, रिजेक्ट होईल. रिजेक्ट म्हणजे बाहेर पडेल. समजतंय? रिजेक्ट द रिमेनिंग वेस्ट हीट, जी वेस्ट म्हणजे वाया गेलेली हीट आहे, ज्याचं रूपांतर वर्कमध्ये झालेलं नाही, ती जी हीट आहे ती काय होईल, रिजेक्ट होईल. आणि ती रिमेनिंग हीट जी आहे, वेस्ट हीट, ती काय होईल, रिजेक्ट होईल. आणि कुठे रिजेक्ट करणार आहे तो, लो टेम्परेचर सिंकला. कुठे जाईल ती हीट, लो टेम्परेचर सिंक. समजतंय? त्यालाच जाईल. आणि ही जी सायकल आहे पहा, ही सायकल काय होती, हीट कोणाकडून घ्यायची, हाय टेम्परेचर सोर्स कडून, काही वर्क तयार करायचं, काही उरलेली हीट रिजेक्ट करायची. समजलं? ही जी सायकल आहे ही परत 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 काय होईल, कंटिन्युअसली ती रिपीट होईल. आणि त्या सायकलवरती हे हीट इंजिन काय होईल, ऑपरेट होईल. समजतंय? आणि हे इंजिन काय होतंय, हीट इंजिन ऑपरेट होतंय ऑन सायकल. समजतंय या ठिकाणी काय म्हणलं ते? ओके, समजलं तुम्हाला ही डायग्राम आणि हीट इंजिन काय आहे ते? ओके, त्यानंतर नेक्स्ट आता आपण काय करायचं, आपल्याला ह्या हीट इंजिनचा फॉर्म्युला तयार करायचा आहे इफिशियन्सीचा. ह्या हीट इंजिनचा आपण इफिशियन्सी कशी फाइंड करतो, ह्या हीट इंजिनची आपण इफिशियन्सी कशी फाइंड करतो ती आपल्याला फाइंड करायची आहे. ओके, त्यासाठीचा फॉर्म्युला तुम्ही वाटलं हे फॉर्म्युले लिहून घ्या हीट इंजिनचे. ओके, आता हीट इंजिनची जी इफिशियन्सी आहे त्यासाठी सिम्बॉल यूज करतो आपण न्यू. बरोबर? इफिशियन्सी न्यू, इफिशियन्सी न्यू दॅट इज इक्वल टू, ओके, इंजिनची जी इफिशियन्सी आहे तर एक्झॅक्टली आपण इफिशियन्सी कशी फाइंड करतो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, आपल्याला त्याची इफिशियन्सी किती आहे ते आपल्याला पाहायचं आहे. त्याची इफिशियन्सी आपल्याला फाइंड करायचं आहे. तसंच याच्यावरती न्यूमेरिकल देखील तुम्हाला विचारतात. ओके, आता या ठिकाणी पहा हीट इंजिन त्याची इफिशियन्सी आपण त्यासाठी सिम्बॉल यूज केला न्यू. न्यू इज इक्वल टू त्याचा आपल्याला फॉर्म्युला घ्यायचा आहे.
न्यूचा फॉर्म्युला काय आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. न्यू म्हणजे काय? इफिशियन्सी. इफिशियन्सी एक्झॅक्टली काय असते? तर इफिशियन्सी असते आउटपुट अपॉन इनपुट. आउटपुट म्हणजे काय? व्हॉट वी गेट. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो? आउटपुट अपॉन इनपुट. बरोबर. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे? आउटपुट अपॉन ओके. समजता इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे तो? इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो? आउटपुट अपॉन इनपुट. आता एक्झॅक्टली आउटपुट म्हणजे काय? व्हॉट वी गेट. आउटपुट म्हणजे काय? व्हॉट वी गेट फ्रॉम द मशीन. म्हणजे आपली हीट इंजिन आहे, त्या हीट इंजिन कडून आपल्याला काय मिळतंय. समजतंय? त्या हीट इंजिन कडून आपल्याला मेन पर्पज काय आहे. म्हणजे आपण जर आपली टू व्हीलर पाहिली, आपला मेन पर्पज काय आहे टू व्हीलरचा? तिथेही हीट इंजिन आहे. त्याचा मेन पर्पज काय आहे? की गाडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली पाहिजे. ती कधी जाईल? गाडीच्या पाठीमागचे जे चाक आहे ते गोल गोल फिरेल. ते गोल फिरते याचा अर्थ ते इंजिन काय करतं? वर्क तयार करतं. म्हणजे मेन पर्पज काय आहे इंजिनचा? ते वर्क तयार करणे. आणि त्या वर्कमुळे गाडी काय होईल? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाईल. समजतंय? म्हणजे मेन पर्पज काय आहे हीट इंजिनचा? टू प्रोड्यूस अ वर्क डन. समजतंय? आपण गाडी का वापरतो? त्या गाडीपासून आपल्याला कोणतं आउटपुट मिळतं? जे आपल्याला लागतंय. आपल्याला आउटपुट मिळतं वर्क डन. की ज्या वर्क डन पासून आपल्याला काय करू शकतो आपण? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे महत्वाचा पर्पज कोणता आहे? तर वर्क डन. समजतंय? म्हणजे त्या इंजिन मधून जे बाहेर येणार आहे, जे आपल्याला लागतंय, समजतंय, ते काय आहे? आउटपुट. त्या आउटपुट आपण काय म्हणतो? वर्क डन. म्हणजे त्याला आपण म्हणतो नेट वर्क डन, जे आपल्याला लागणार आहे इंजिन मधून. समजतंय? म्हणजे त्या इंजिनचं आउटपुट काय आहे? त्या इंजिनचं आउटपुट काय आहे? आउटपुट इज इक्वल टू नेट वर्क डन. म्हणजे काय घेतो आपण? डब्ल्यू नेट. बरोबर. डब्ल्यू नेट. आणि त्याला आपण काय म्हणतो? नेट वर्क डन. समजतंय? त्याला आपण काय म्हणतो? नेट वर्क डन. म्हणजे आउटपुट काय आहे आपलं? नेट वर्क डन. आणि इनपुट काय आहे? इनपुट. त्या इंजिन साठी आपलं इनपुट काय आहे? की ज्या इनपुटमुळे ते इंजिन काय होतं? वर्क डन तयार करतं. बरोबर का? आपल्याला आउटपुट भेटलं ना. मग त्या आउटपुट मिळण्यासाठी आपण त्या इंजिनला काय दिलं? आपण इनपुट काय दिलं ज्याच्यामुळे ते आपल्याला आउटपुट मिळालं. समजतंय? त्याला आपण काय म्हणतो? इनपुट. अशी गोष्ट जी आपण इंजिनला दिली त्याच्यामुळे ते इंजिनने काय तयार केलं? इंजिनला काय देतो आपण? हीट इंजिनला पेट्रोल सप्लाय करतो. पेट्रोल सप्लाय करतो म्हणजे काय? ते पेट्रोल जळालं जातं ना. आणि जळाल्यामुळे काय तयार होतं त्या ठिकाणी? हीट तयार होते. म्हणजे मेन हीट आपण काय करतो? इंजिनला काय सप्लाय करतो? हीट सप्लाय करतो. मग ते इंजिन काय करतं? त्या हीटचं रूपांतर वर्क मध्ये कन्व्हर्जन करतं. म्हणजे हीट इंजिन साठी इनपुट काय आहे? इंजिन साठी इनपुट काय आहे? तर हीट सप्लाय. हीट सप्लाय हे काय आहे? इंजिन साठी इनपुट आहे. समजतंय? इंजिन साठी इनपुट काय आहे? हीट सप्लाय और हीट इन. त्याला आपण काय म्हणतो? हीट इन. आणि ती किती आहे हीट इन? क्यू इन. एवढी हीट काय होते? त्या इंजिनच्या आतमध्ये जाते. समजतंय? म्हणजे क्यू इन एवढी हीट काय होणार आहे? इंजिनच्या आतमध्ये जाणार आहे. मग तो झाला तुमचा हीट सप्लाय. समजतंय? हीट सप्लाय काय आहे ते?
ओके, इथपर्यंत समजलं? हीट इंजिन त्याचा आपण फॉर्म्युला स्टडी करतोय. ओके, इथपर्यंत समजलं? इनपुट काय आहे आणि आउटपुट काय आहे. परत एकदा आपण वरची फिगर पाहूयात. ओके, आता या ठिकाणी पहा, हीट इंजिन कडून काय भेटतं, हीट सोर्स कडून इंजिनला काय भेटतं, हीट भेटली. क्यू इन एवढी समजताय, क्यू इन एवढी काय भेटली, हीट भेटली हीट इंजिनला. आणि हीट इंजिन मधून बाहेर काय पडतं, वर्क डन, नेट वर्क डन. आणि उरलेली हीट काय आहे, क्यू आउट, ही उरलेली हीट आहे. समजताय? म्हणजे या ठिकाणी मी काय म्हणू शकतो, क्यू इन एवढी मी काय केली, हीट सप्लाय केली, बरोबर. दॅट इज इक्वल टू हीट सप्लाय किती असेल, मग दॅट इज इक्वल टू हीट सप्लाय किती असेल, क्यू इन एवढी मी काय केली, हीट सप्लाय केली त्या इंजिनला, बरोबर. ते इंजिनच्या काय होतं, आतमध्ये जातं. म्हणजे इंजिनच्या आतमध्ये जाणारी गोष्ट कोणती, फक्त क्यू इन एवढी हीट आतमध्ये जाते. आणि इंजिनच्या बाहेर काय काय पडतं, वर्क डन, बरोबर, डब्ल्यू नेट, डब्ल्यू नेट प्लस इंजिनच्या बाहेर काय पडतं, बरोबर, हीट पण पडते ना. म्हणजे आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी, हीट जी वेस्ट हीट आहे त्याला आपण काय म्हणतो, क्यू आउट. काय म्हणतो आपण त्याला, क्यू आउट. इंजिनच्या हीट जी बाहेर जाणार आहे, इंजिनची मधून हीट जी बाहेर जाणार आहे, वेस्ट जाणार आहे, त्याला आपण म्हणतो क्यू आउट. म्हणजे या ठिकाणी क्यू आउट एवढी हीट काय गेली, बाहेर गेली. समजतंय? म्हणजे आपण काय म्हणू शकतो, त्या इंजिनला हीट सप्लाय केली होती आपण क्यू इन एवढी, क्यू इन एवढी काय केली आपण, तुम्ही हीट सप्लाय केली. मग त्या हीटचं काय झालं, काय झालं, वर्क तयार झालं. आणि काही हीट काय झाली, ही वेस्ट झाली. समजतंय? म्हणजे आपण जर या ठिकाणी बेरीज केली, समजतंय, आपण जर या ठिकाणी क्यू इन एवढी जर हीट सप्लाय करतोय, जसं मी इथं एक्झाम्पल देखील सांगितलं तुम्हाला, 100 जूल एवढी जर तुम्ही हीट सप्लाय केली, म्हणजे क्यू इन किती आहे, 100, वर्क डन किती झालं, 40, आणि आउट हीट वेस्ट किती गेली, 60.